रश्मी आवळे. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कोस्टल रोड निर्मितीमध्ये कोळी बांधवांचे योग्य पुनर्वसन करू अशी घोषणा राज्याचे मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी केली. कोळी महासंघ आणि तुर्बे मच्छीमार विकास सोसायटीच्या वतीने आयोजित ट्रॉम्बे येथील कोळी समाज मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी तुर्बे येथील कॉन्क्रीट जेटी आणि उघड्या निवाऱ्याचे लोकार्पणही करण्यात आले. कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता झटणाऱ्या कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या वतीने ट्रॉम्बे कोळीवाडा येथे कोळी समाज मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्य आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, त्याचप्रमाणे राज्यमंत्री अर्जुन खोपकर, आमदार तुकाराम काते, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कोळी बांधव नाचत गाजत सहभागी झाले होते. ट्रॉम्बे येथे आमदार फंडातून उभारण्यात आलेल्या जेटी चौकी व उघडा निवारा शेडचे तसेच मच्छी मार्केटचे लोकार्पणही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. वेताळेश्वर हॉल येथे घेण्यात आलेल्या या कोळी समाज मेळाव्याचे अध्यक्ष रमेशदादा पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांच्या सत्कारासह कोळी समाजातील क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कुमार प्रभात कोळी, भूषण कोळी आणि शार्दूल कोळी यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी बोलताना नामदार महादेव जानकर यांनी कोस्टल रोड निर्मितीत कोळी बांधवांचं योग्य पुनर्वसन करण्यात येईल अशी घोषणा केली. जेटीच्या माध्यमातून अशा जवळजवळ मला 100 जेटी उभा करायचे होते. भारतात हे राज्य 1 नंबरला हो फिशरी डिपार्टमेंटला. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या दृष्टीनं कारभार बघतोय आणि बहुतांशी कोळी बांधवांचा हा समस्येचा प्रश्न आहे. तो आमच्या काळातच आम्हाला एक संधी परमेश्वराने चांगली दिली की आमच्या हातानंच तो सुटावा आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सर, कोस्टल रोडचा प्रस्ताव आहे, कोस्टल बनणार आहे, त्यामुळे मच्छी बांधव तुम्हाला मी एक सांगतो, विकासाच्या मुद्द्याला झाला कोळी समाजाला अडचण येऊन देणार नाही. कोळ्याच्या मुलाला आम्ही शेअर देऊ. त्यात ज्या कोस्टल रोडला जे हॉटेल बनणार आहेत ती काय करणार, आमचा एखादा कोळी तांडेल मुलगा असेल तर त्याच्याच नावावर त्याला शेअर देऊन त्या कंपनीला, जी कंपनी काम करेल त्याला ती थोडा पैसा न देता त्याला महिन्याला काहीतरी पेमेंट आयुष्यभर मिळेल अशा प्रकारची योजना करू. नाही, हे सगळं यश या सरकारमुळे येत आहे. चांगलं सरकार आहे, सरकारमध्ये चांगले मंत्री आहेत आणि कोळी समाजाचे जे प्रश्न आहेत ते जानकर साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहेत आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि आज या आमच्या समस्या होत्या, जे जेटीचं काम होतं, ज्या आपलं उखाड्याचं काम होतं ते सुद्धा आज झालेलं आहे. आम्ही सर्वजण आनंदात आहोत आणि आम्हाला सगळं सहकार्य या सरकारचं आणि महादेव जानकर साहेबांचं मिळणार आहे. कॅमेरामॅन विजयसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करिता. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आता ताज्या बातम्यांकरिता लॉग इन करा आमची ऑफिशियल वेबसाईट www.janadeshtvnews.com. त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनल जनादेश न्यूज यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हासही जरूर कळवा.
आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197 लाखी हाऊस स्टेशन रोड गोवंडी पूर्व मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 65331216 किंवा 9322860153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी. पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.